हॅलो एव्हरीवन, आज आपण आलो आहे मुंबईमध्ये. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी एकाच ठिकाणी पाहिजे असेल तर आज आपण आलो आहे शिवडीच्या फेमस सुकी मच्छी मार्केटमध्ये. इथं तुम्हाला बोंबील, सुके मच्छी जेव्हा खूप व्हरायटीमध्ये मिळतात. सो बघू शकता आपण शिवडी स्टेशनला आलो आहे. शिवडी स्टेशनला अगदी लागूनच आपल्याला सुकी मच्छीचं मार्केट बघायला मिळणार आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला सी फूड वाईब्स मिळते. सो बघू शकता स्टार्टिंगलाच सुकी मच्छीचं मार्केट चालू होतं. कसे आहे मछली का पाव किलो आएगा, सुकट 250 रुपये किलो, आणि ही ह्याला काय म्हणतात? 650 रुपये किलो, आणि हे कर्दी 350, 350. आणि तो झिंगा ना, बोंबिल है, बोंबील बोंबील हा 450, 450 रुपये किलो. कसा किलो हा? वो 700 रुपये किलो है, आणि हा लाल ना, ये 550 रुपये किलो, 550. हा कर दी बोल के कर्दी हा त्याला बोंबिल, त्याला जेवला सुकट, हा कसा किलो आहे? वो 250 रुपये किलो है, अच्छा, ये बोंबिल है, बोंबील. ओके, ते कसे किलो आहे? 450 रुपये किलो है. हे आणि हे सेम आहे का? हाँ यो सेम है आणि यो दोनों सेम. सेम आहे. अच्छा, याच्यामध्ये फरक आणि याच्यामध्ये काय फरक आहे? हे लाल वाले. नवीन म्हणजे लाल हे कसे किलो? लाल आहे 700 रुपये किलो है. यो थोडी जुनी आहे म्हणून 550 550. अच्छा, त्याला कलर गेला ते पण 700 रुपये. आणि व्हाईट वाली कशी आहे बोलता? व्हाईट वाली 250 रुपये किलो. 250 रुपये. इथे पाहू शकता तुम्ही ए टू झेड जे शॉप असणार आहे ते सुक्या मच्छीचेच असणार आहे, सी फूडचे. सो पाहू शकता इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थोडाफार वेगवेगळा रेट बघायला मिळणार आहे. साडेतीनशे म्हणतो तो. तीनशेला ना, 350. हे सुकट, अरे कम करना, कुछ कम करना। नहीं मेरी बात कम भाई नहीं, पूरे मार्केट में आप देख लो. सुकट सुकट. आणि हे वाला, नेट ये वाला 150 रुपये, वो 50 रुपये. आणि हे ये 500. आणि हे जे काय आहे, हे काय आहे? हे काय आहे? म्हणजे सुकवतात काय? कोळंबी का? सोडा. अच्छा, सुकीवाली कोळंबी. 150 रुपये मीटर है. आणि बोंबील, बोंबील सुकट कशी आहे? 250 रुपये गाड़ी. ये है करोटा 350. आणि हे वो 550 रुपये. आणि बोंबील, बोंबील. वो 450 470 है. अच्छा, मग दोघांमध्ये वेगवेगळं अंतर का? मतलब अलग अलग क्यों हाँ ये? वो थोड़ा धीमा है ना ये. अच्छा, जुनावर नहीं है. ओके. आधा तक है. तो इसमें आधा आधा करना है क्या? हे कसे आहेत? याला काय बोलतात? वाकड़ा. आणि हे मांदेली, ये मांडवी मच्छी ना कसं. मांदेली मच्छी. ह्याची काय प्राइस आहे? इसका क्या प्राइस? 150 रुपये किलो ना. कसे रुपये किलो? अच्छा, आणि हे मोठी मच्छी मांदेली 200 रुपये. आणि हे आणि सुकट ही वाली व्हाईट वाली आणि याचा भाव सांगा ना, याला काय बोलतात?
ती अच्छा. हे कसं आहे? हे कसं आहे? 300 रुपये किलो. आणि हे मोठी मच्छी कशी आहे सुकट? 220 रुपये किलो आहे. आणि कर्दी 550 रुपये. बोंबील पूर्ण मार्केटमध्ये फिरल्यानंतर आपल्याला एक असं शॉप दिसलं ज्यांच्याकडे सुक्या मच्छीमध्ये खूप सारी व्हरायटी बघायला मिळणार आहे आणि यांच्याकडे होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारे डील करतात. सो बघून घेऊ यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे. त्या शॉपचं नाव आहे बीबी ड्राय फिश कंपनी. होलसेल आणि रिटेल दोन्हीमध्ये हे डील करतात. सो बघून घेऊया यांच्याकडे आपल्याला काय काय व्हरायटी बघायला मिळणार आहे सुक्या मच्छीमध्ये. खोलला 5 वाजून 10 वाजून रोडवर राहतेस. दुकानवर 9 वाजता रातचे. बोंबील आहे 420 रुपये किलो आहे, 400 रुपये किलो आहे. हवाले 380 रुपये किलो आहे. वाकडी पाहिजे 920 रुपये किलो आहे, चांगली वाली. हे पांढरा माल 920. हवाले पाहिजे 520 रुपये किलो आहे. कधी बॉक्सी पाहिजे 720 रुपये किलो आहे. 720 भारी क्वालिटी करायची. साल 2 साल राखून खाऊन घे, खराब नाही होणार. हवाले 520 रुपये आहे, 540 आहे. हवाले पाहिजे तो 560 रुपये किलो आहे. तो दुसरी बाकी सुकट आहे. नाही वेगळा आहे, बॉक्सी करती है, धानूचे करती है. हाँ धानूचे करती है, उतनचे करती वेगळा आहे. सुकट आहे ना, हे बघा. हा 200 रुपये किलो आहे, 220 रुपये किलो आहे. हा दुसरा पाहिजे 180 रुपये किलो आहे. हवाली पाहिजे 170 रुपये आहे. त्याची दुसरी पाहिजे 500 रुपये किलो आहे. बोंबील पाहिजे 450 रुपये किलो आहे. हे वाकडी पाहिजे तो 620 रुपये किलो आहे, चांगली वाली. हा सुकट पाहिजे तो हवाले खाडीचे सुकट आहे, रॉम्बेचे. हे पांढरावाला 280, चांगली वाली. हा पाहिजे 170 रुपये, पिवला वाले जेवढा. हां 1200 हा वाले. असं बघा, ओरिजिनल सोड है, डुप्लीकेट वाले. चालू है खाली चांगली. बोर्ड से बाहर बोर्ड है, बोर्ड का निकालने. या दुकानामध्ये तुम्हाला सुक्या मच्छीमध्ये खूप सारी व्हरायटी बघायला मिळणार आहे, ते पण स्वस्त आणि मस्त रेंजमध्ये. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. यांचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. सो चला भेटूया एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब पण नक्की करा.